नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. नंदिनी खूप विचार करत असते, तोही डिवोर्सबद्दल. त्यानंतर माननीचं नंदिनीकडे लक्ष जातं आणि ती तिला विचारते, काय गं नंदिनी, कोणत्या विचारात गमावली आहेस, एवढा कशाचा विचार करतेस? आणि नंदिनी म्हणते, काही नाही होय, असं सहज. तर दारातून पिहू रडत येताना त्या दोघींनाही दिसतात आणि त्या दोघीही खूप घाबरतात की पिहूला काय झालं आहे, पिहू एवढी रडत काय येत आहे. आणि त्या दोघी डायनिंग टेबलवरती उठून त्या पिहूकडे जातात. पिहूकडे गेल्यानंतर नंदिनी पिहूला विचारत असते, काय झालं आहे पिहू, तू का रडतेस, शाळेत तुला कोणी काही म्हणलं का, असं माननी तिला विचारत असते. पण पिहू कोणतंच उत्तर द्यायला तयार नसते आणि तिच्या मनामध्ये जी सल आहे ती कोणालाच बोलून दाखवत नसते. पिहू रडतच रूममध्ये निघून जाते. तर नंदिनीला इथे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि तिला तिची काळजी वाटते. असं काय झालं आहे ती सांगत नाहीये. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल, पार्थ फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती बोलत असताना तो कर्मचाऱ्याला म्हणत असतो, काय 4 दिवसाची सुट्टी हवी आणि तेही कशासाठी, फ्रेंडशिप डेसाठी, काय फालतूगिरी लावली. मला उद्या तू, रुपाली, यश आणि प्रतीक हे चौघेही कामावरती हवे आहेत. नो मोर डिस्कशन, ह्याच्यावरती कोणतेही डिस्कशन होणार नाही. काव्या म्हणते, ते बिचारी मुलं ह्या बोक्याला श्राप देणार आहेत बहुतेक. आणि हे बोलणं तो पार्थ ऐकतो आणि पार्थ काव्याला विचारतो, काय झालं, काय म्हणालात तुम्ही? काव्या म्हणते, कुठे काय, मी काहीच नाही म्हणाले, मला त्रास द्यायला मज्जा येते ना तुम्हाला, असं पार्थ काव्याला म्हणत असतो. मी त्रास देत नाही, मी तुम्हाला पिडते. पार्थ म्हणतो, हो, त्रास देणं आणि पिडणं ह्यामध्ये फरक काय? काव्या पार्थला म्हणते, आपल्या दोघांचं लग्न झालं त्यावेळेस जो मी तुम्हाला त्रास दिला त्याला म्हणतात त्रास, आणि आता जे काही मी तुमच्याबरोबर वागते त्याला म्हणतात पिडणं. असं का, ह्याला म्हणतात का पिडणं? तर पार्थ तिथून निघून जात असताना पार्थ काव्याला म्हणतो, अभ्यास चालू आहे ना काव्या? काव्या पार्थला, हो बाबा अभ्यास चालू आहे, असं चिडवत असते. आणि पार्थ म्हणतो, तुम्ही मला पुन्हा चिडवायला चालू केलात. काव्या, तुम्ही कधी काय बोलचाल ना, पत्ता नाही लागणार. तर पार्थ काव्याला म्हणतो, उद्या थोडासुद्धा मोबाईल पाहू नका, कारण उद्या फ्रेंडशिप डेसाठी बिनफालतूचे मेसेजेस येत राहणार आणि त्याला तुम्ही उत्तर देत राहणार. काव्या पार्थला म्हणते, अभ्यासासाठी थोडंसं मित्रांबरोबर बोललं तर काय फरक पडतोय, अभ्यास बाजूला ठेवून मी तर तुम्हाला एकाही मित्रासोबत बोलताना आजपर्यंत पाहिलं नाही. पार्थ काव्याला म्हणतो, माझी आई म्हणते नवरा बायकोच एकमेकांचे मित्र असतात. यावरती काव्या काय मत आहे असं पार्थला विचारते. तर पार्थ म्हणतो, आपल्यामध्ये मैत्रीची पायरीच नाहीये, नाहीतर आपण डिवोर्सची लिफ्ट नसती धरली, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, नंदिनी पिहूला विचारत असते, पिहू मला आता खरं खरं उत्तर सांग, तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू मला सांग. तुझ्या मनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जे तू सांगू शकत नाहीस आणि त्याचा तुला इतका त्रास होतोय, काय झालं बेटा, असं ती तिला खूप प्रेमाने विचारत असते. त्यानंतर इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, मी एक तुला सजेशन देऊ का? मला असं वाटतं की पिहूला काउन्सलरची गरज आहे आणि तिला एकदा काउन्सलरची गरज लागली की मग ती जे काही सत्य आहे ते सगळं सांगून टाकेल. नंदिनी जीवाच्या मतांशी सहमत होते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की पिहू दारातून दार उघडते आणि त्यावेळेस समोर वसुंधरा आत्या दिसते आणि वसुंधरा आत्याला पाहून पिहू खूप घाबरते. दाराच्या पाठीमागे जीवा पार्थ असतो आणि एकीकडे नंदिनी आणि काव्या असते, कारण त्यांना पाहायचं असतं की असं नेमकं काय घडलं आहे पिहूसोबत, जी पिहू इतकं घाबरते सांगण्यासाठी. पिहू वसुंधराला पाहून घाबरले आहे हे नंदिनीला समजतं आणि आता नंदिनी सत्य शोधून काढणार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.